मंडळी, मी पूजा गोलक तुमच्या सर्वांचं स्वागत करते पूजा ऑनलाईन सर्व्हिसेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर तुम्हाला मिळेल सर्व सरकारी सेवांची माहिती आणि सर्व सरकारी योजनांबद्दल अपडेट्स। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट 2025। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना करदात्यांसाठी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे। 1961 पासून चालत आलेला जुना प्राप्तिकर कायदा म्हणजे ओल्ड इन्कम टॅक्स ॲक्ट आता इतिहासजमा होणार आहेत। 1 एप्रिल 2026 पासून देशात नवीन प्राप्तिकर कायदा 2025 म्हणजे न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 लागू होणार आहेत। कर प्रणाली सुटसुटीत करणे आणि करदात्यांचा ताण कमी करणे हा यामागील उद्देश आहे। तरीही मध्यमवर्गीयांसाठी अपेक्षित असलेला टॅक्स स्लॅब आणि स्टँडर्ड डिडक्शन यामध्ये कोणताही बदल केलेला नाही। आता या नवीन कायद्यानुसार 5 मोठे बदल झालेले आहेत। 1. टॅक्स इयरची संकल्पना। आतापर्यंत करदात्यांना प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर यामधील तांत्रिक फरकामुळे गोंधळ व्हायचा। नव्या कायद्यात हा फरक संपवून टॅक्स इयर ही एकच संकल्पना वापरली जाईल, त्यामुळे ITR भरणे सोपे जाईल। दुसरं म्हणजे सोपी व सुटसुटीत भाषा। 1961 चा कायदा अत्यंत क्लिष्ट म्हणजे अवघड भाषेत होता। तो समजण्यासाठी प्रोफेशनलची मदत घ्यावी लागायची। नवीन 622 पानांचा कायदा अत्यंत सोपा आणि सरळ भाषेत लिहिला आहे। त्यामुळे सामान्य करदात्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही। थर्ड म्हणजे रिफंडची प्रक्रिया सोपी। जर तुम्ही वेळेत ITR भरू शकला नाही तरीही तुम्हाला TDS रिफंड मागता येतो। जुन्या कायद्यात यासाठी दंड लावला जायचा, मात्र नव्या कायद्यात करदात्यांना यासंबंधी दिलासा दिला आहे। चौथं म्हणजे भयमुक्त वातावरण। टॅक्स नोटिसांचे प्रमाण कमी केले जाईल। रिफंडची प्रक्रिया वेगाने करणे आणि अनावश्यक कायदेशीर कटकटी टाळण्यावर या कायद्याचा भर आहे। आणि 5वं म्हणजे डिजिटल क्रांती। कागदी प्रक्रियेला पूर्णपणे फाटा देऊन संपूर्ण सिस्टीम डिजिटल आणि पारदर्शक करण्यावर सरकारचा भर आहे। आता टॅक्स स्लॅबमध्ये बदल का केले नाहीत, तर अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे नव्या कायद्यामुळे केवळ कर आकारणीची प्रक्रिया बदलणार आहे, करांचे दर नाही। करांच्या दरामध्ये बदल करण्यासाठी दरवर्षी फायनान्स ॲक्ट माध्यमातून अर्थसंकल्प घोषणा केली जाते। यंदा सरकारने कराच्या दरात कोणताही बदल केलेला नाही। आता आपण जाणून घेऊया की नवीन इन्कम टॅक्स ॲक्टचा प्रवास कसा झाला, म्हणजे विधेयक कधी मांडलं आणि त्याला मंजुरी कधी मिळाली। तर 13 फेब्रुवारी 2025 रोजी लोकसभेत पहिल्यांदा हे विधेयक मांडलं गेलं, पण त्यामध्ये काही त्रुटी होत्या। तर 11 ऑगस्ट 2025 ला त्या विधेयकाची सुधारणा करून परत ते विधेयक लोकसभेत मांडलं गेलं। 21 ऑगस्ट 2025 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर स्वाक्षरी करून याचे कायद्यात रूपांतर झाले आणि 1 एप्रिल 2026 ला प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार या विधेयकाची। तर या नवीन इन्कम टॅक्स ॲक्टमुळे करदात्यांना आपला कर भरणे अधिक सोपे होईल। माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।